नमस्कार. पुढचा पॉइंट आपण चालू करणार आहोत. इथपर्यंत आलो होतो. Substitution impurity defect. In this defect, foreign atoms are found at the lattice site in place of host atoms. The regular atoms are displaced from their sites by impurity atoms. आता इथं पाहतोय आपण in these defects, ह्या defects मध्ये foreign atoms are found at the lattice sites in the place of host atoms. म्हणजे दुसरा जो ॲटम आहे सबस्टिट्यूट होतो तो होस्ट ॲटमच्या जागी सबस्टिट्यूट होत असेल तर आपण काय म्हणतो सबस्टिट्यूशनल इम्प्युरिटी डिफेक्ट. द रेग्युलर ॲटम्स आर डिस्प्लेस्ड फ्रॉम देअर लॅटिस साइट्स बाय इम्प्युरिटी ॲटम्स. जो रेग्युलर ॲटम आहे तो डिस्प्लेस होतो. रेग्युलर जो ॲटम्स आहे म्हणजे फॉर एक्झाम्पल ह्यांनी दिलेला आहे सॉलिड सोल्युशन ऑफ मेटल्स अलाय. ब्रास इज अन अलाय ऑफ कॉपर अँड झिंक. ब्रास जो आहे कॉपर आणि झिंकचं कॉम्बिनेशन करून तयार होतो. इन ब्रास होस्ट कॉपर atoms are replaced by impurity of zinc atoms. ब्रास इज अन alloy of कशाचा alloy कॉपर आणि झिंकचा. इन ब्रास host copper atoms are replaced by impurity of zinc atom. म्हणजे कॉपरच्या ऐवजी झिंक ॲटम जो आहे तो काय होतो तो रिप्लेस होतो. Zinc atoms occupy regular sites of copper atoms as shown in the figure 1.70. काय ह्याच्यामध्ये कॉपर आहे, झिंक जो आहे फॉरेन ॲटम जो आहे त्याचा की काय झाला हा रिप्लेस झाला. त्याला काय म्हणतो आपण सबस्टिट्यूशन इम्प्युरिटी डिफेक्ट. एक्झाम्पल आपण सांगितलं सॉलिड सोल्युशन ऑफ मेटल. त्यानंतर पुढचं आहे वॅकन्सी डिफेक्ट किंवा वॅकन्सी थ्रू अलिव्हॅलंट इम्प्युरिटी. वॅकन्सी थ्रू काय म्हणणार आपण अलिव्हॅलंट इम्प्युरिटी. Vacancies are created by the addition of impurities of oleovalent ions. Oleovalent ion कशाला म्हणणार आपण Vacancies are created by the addition of impurities of oleovalent ions, that is ions with oxidation state different from that of host ions to an ionic solid. Vacancies are created by addition of impure oleovalent ions. Oleovalent ion म्हणजे काय आयन्स विथ ऑक्सिडेशन स्टेट. म्हणजे ऑक्सिडेशन स्टेट आपल्याला माहिती आहे न्यूमेरिकल चार्ज किंवा न्यूमेरिकल साइन ॲटम आपण एंड वरती असते त्याला आपण ऑक्सिडेशन स्टेट म्हणतो. आयन्स विथ ऑक्सिडेशन स्टेट डिफरंट फ्रॉम दॅट ऑफ होस्ट आयन्स टू एन आयनिक सॉलिड. त्याला काय म्हणणार आपण त्याला म्हणणार आपण काय पहा ऑलिव्हॅलंट आयन्स. म्हणजे त्याचे ऑक्सिडेशन स्टेट डिफरंट असते होस्ट आयन पेक्षा टू एन आयनिक सॉलिड. एक्झाम्पल आहे suppose that a small amount of SrCl2 impurity is added to NaCl during its crystallization. म्हणजे NaCl चं क्रिस्टलायझेशन करत असताना NaCl कंपाऊंड तयार करत असताना त्याच्यामध्ये SrCl2 ची थोडी इम्प्युरिटी आपण जर टाकली तर the added Sr2 plus ions oxidation state is equal to +2. occupy some of the regular sites of Na plus host ions. म्हणजे काय सांगतोय पहा आपण याच्यामध्ये Sr2 plus आयन जो आहे त्याचा ऑक्सिडेशन स्टेट किती आहे +2 आहे. occupy some of the regular site of Na plus host ions त्याचा ऑक्सिडेशन स्टेट आहे +1. in order to maintain the electrical neutrality every Sr2 plus ions removes 2 Na plus ions. म्हणजे Sr2 plus चा आयन जो आहे त्याला ॲल्युव्हॅलंट आयन म्हणतात. जे होस्ट आयन जो आहे त्याच्यापेक्षा ऑक्सिडेशन स्टेट डिफरंट असते. होस्ट आयन कोणता आहे याच्यामध्ये Na प्लस. Sr2 plus ions removes 2 Na plus ions. One of the vacant lattice site created by removal of 2 Na plus ions is occupied by 1 Sr2 plus ions. म्हणजे काय एक जो आहे तो काय करतो रिमूव्हल ऑफ 2 एक जो आहे Sr2 प्लस 2 रिमूव्ह करतो. काय 2 रिमूव्ह करतो 2 Na प्लस रिमूव्ह करतो.
So other side of Na plus ions remains vacant as shown in the figure 1.18. म्हणजे काय, एक जे आहे ते काय करतं, SR2 प्लस एक जागा घेणार, पण SR2 प्लस काय करतं, दोन Na प्लस काय होतं रिमूव्ह करतं, आणि अदर साइड जे आहे ते काय होते पहा व्हॅकंट राहते, व्हॅकन्सी ऑफ Na प्लस आयन्स असं त्याला आपण म्हणतो. म्हणजे काय झालं पहा, व्हॅकन्सी थ्रू ऑलिव्हॅलंट काय म्हणू आपण त्याला इम्प्युरिटी. नंतर सेकंड आहे इंडस्ट्रियल इम्प्युरिटी डिफेक्ट. पहा इंडस्ट्रियल इम्प्युरिटी डिफेक्ट म्हणणार कशाला आपण, पहा इन दिस डिफेक्ट the impurity atoms occupy interstitial space of lattice structure. म्हणजे जे लॅटिस स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये इंडस्ट्रियल स्पेस जे आहे म्हणजे इन बिटवीन टू लॅटिस पॉइंट्स, त्याच्यामध्ये जी स्पेस असते त्याच्यामध्ये ज्यावेळेस इम्प्युरिटी ऍड होत असेल तर आपण काय म्हणणार, त्याला म्हणणार आपण इंडस्ट्रियल इम्प्युरिटी डिफेक्ट. फॉर एक्झाम्पल आहे इन स्टील Fe atoms occupy normal lattice sites. म्हणजे काय, Fe atom जो आहे तर नॉर्मल लॅटिस साइड त्याच्यामध्ये असते. कार्बन आर atoms present at interstitial space as shown in the figure 1.19. म्हणजे काय, ह्या डिफेक्ट मध्ये आयर्न आहे. फॉर एक्झाम्पल इन स्टील Fe atoms occupy normal lattice site, नॉर्मल आहे Fe, आणि द कार्बन atoms are present at interstitial space. म्हणजे हा अलाव आहे, कशाचा अलाव आहे, कार्बन आणि Fe चा अलाव स्टेनलेस स्टील तयार होतो. रेग्युलर ॲटिसाइड आयर्नची असते, Feची असते, पण इंटरस्टियल स्पेस मध्ये काय होतो, हा कार्बन ॲटम जो आहे तो काय होतो पहा जातो त्याच्यामध्ये. म्हणजे हे झालं. आता पुढचा पार्ट आहे आपला ते इम्प्युरिटी डिफेक्टचं. आपण काय पाहिले पाहिजे, इम्प्युरिटी डिफेक्टचे टाइप्स पाहिले. आता आपण पाहतो आपण नॉन स्टेचिओमेट्रिक डिफेक्ट. स्टेचिओमेट्रिक पाहिला आपण, इम्प्युरिटी डिफेक्ट पाहिला, आता पाहतो नॉन स्टेचिओमेट्रिक डिफेक्ट्स. नॉन स्टेचिओमेट्रिक डिफेक्ट arises when the ratio of number of atoms of one kind to that of other kind. काय सांगतोय पहा आपण, नॉन स्टेचिओमेट्रिक डिफेक्ट arises, नॉन स्टेचिओमेट्रिक डिफेक्ट केव्हा अराइज होतो, रेशो ऑफ नंबर ऑफ atoms of one kind to other kind, or the ratio of number of cations to anions becomes different from that indicated by its chemical formula. म्हणजे केमिकल फॉर्म्युलाने जो सांगितलेला आहे, केमिकल फॉर्म्युल्यानुसार जर कटायन आणि आयनांची जी रेशो आहे त्याच्यापेक्षा वेगळा रेशो असतो, त्याला काय म्हणणार आपण, नॉन स्टेचिओमेट्रिक डिफेक्ट. इन शॉर्ट स्टेचिओमेट्री ऑफ कंपाऊंड इज चेंज, म्हणजे नंबर ऑफ आयन्स असतील, कटायन्स असतील किंवा आयन्स असतील ते काय होतं त्याच्यामध्ये चेंज होतात. म्हणजे थोडक्यात बरं, नॉन स्टेचिओमेट्रिक डिफेक्ट arises when the ratio of number of atoms of one kind to other kind, or the ratio of number of cations to anions becomes different from that indicated by its chemical formula. म्हणजे रेशो जो आहे कटायनचा आयनांचा तो काय होतो, वेगळा होतो. नंतर आहे पुढं, it is important to note that change in stoichiometry does not cause any change in the crystal structure. म्हणजे काय, स्टेचिओमेट्री चेंज होत असेल, नंबर ऑफ कटायन्स किंवा नंबर ऑफ आयनांची संख्या चेंज होत असेल, पण त्याच्या स्ट्रक्चर मध्ये काहीही फरक पडत नाही. देयर आर टू टाइप्स ऑफ नॉन स्टेचिओमेट्रिक डिफेक्ट्स. पहिला आहे मेटल डिफिशियन्सी डिफेक्ट्स. दिस डिफेक्ट पॉसिबल ओनली इन कंपाउंड्स ऑफ मेटल दॅट शो व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट. हा डिफेक्ट कशामध्ये आहे, जो व्हेरिएबल ऑक्सिडेशन, वेगवेगळ्या ऑक्सिडेशन स्टेट दाखवतो, त्यासाठी हा मेटल डिफिशियन्सी डिफेक्ट जो आहे तो पॉसिबल आहे. इन सम क्रिस्टल्स पॉझिटिव्ह मेटल आयन्स आर मिसिंग फ्रॉम देअर ओरिजिनल लॅटिस साइट. काय सांगतोय आपण काय सांगतोय, इन सम क्रिस्टल्स पॉझिटिव्ह मेटल आयन्स आर मिसिंग फ्रॉम देअर ओरिजिनल लॅटिस साइट्स. ओरिजिनल लॅटिस साइट मध्ये काय होतो, हा जो आहे मेटल आयन्स काय होतो, मिस होतो. The extra negative charge balanced by presence of cation of same metal with higher oxidation state than that of the missing cation. म्हणजे काय पहा, इन सम क्रिस्टल्स, काय क्रिस्टल मध्ये पॉझिटिव्ह मेटल आयन्स आर मिसिंग फ्रॉम देअर ओरिजिनल लॅटिस साइट. पॉझिटिव्ह मेटल आयन जो आहे तो काय ओरिजिनल लॅटिस साइट मध्ये काय होतो, मिस होतो. एक्स्ट्रा निगेटिव्ह चार्ज बॅलन्स बाय, पॉझिटिव्ह चार्ज मिस झाल्यानंतर एक्स्ट्रा निगेटिव्ह चार्ज बॅलन्स बाय प्रेझेन्स ऑफ कटायन ऑफ सेम मेटल विथ हायर ऑक्सिडेशन स्टेट
फ्रॉम दॅट ऑफ द मिसिंग कटायन. म्हणजे हायर ऑक्सिडेशन सेम मेटलने हायर ऑक्सिडेशन स्टेटने काय होतो तो मॅच होतो. फॉर एक्झाम्पल त्यांनी दिलाय इन कंपाऊंड NiO 1 Ni2 plus ion is missing creating vacancy at its lattice site. म्हणजे काय एक Ni2 plus जर मिस झाला, the deficiency of two positive charges is made up by the presence of two Ni3 plus ions at the other lattice sites of Ni2 plus ions as shown in the figure 1.2 or 1.20. काय सांगतो पहा, Ni2 plus आयन एक मिक्स झाला तर त्याच्यामध्ये सेम ऑक्सिडेशन म्हणजे वेगळी ऑक्सिडेशन स्टेट असला त्याच्याची काय होतं फिट होतो आणि वॅकन्सी जी आहे ते क्रिएट होते. फॉर एक्झाम्पल आहे इथे समजा Ni2 प्लस मिक्स झाला आहे तर Ni3 प्लस इथं आहे Ni3 प्लस, दोन Ni3 प्लस Ni3 प्लस Ni2 प्लस पेक्षा काय होतात इथं कंबाईन होतात. त्याला काय म्हणतो आपण मेटल डिफिशियन्सी डिफेक्ट. हा केव्हा होतो व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट असेल मेटल मध्ये तेव्हा. नंतर पुढचं आहे मेटल एक्सेस डिफेक्ट. देयर आर two types of metal excess defects. There are two types of metal excess. जास्त प्रमाणामध्ये metal excess चा अर्थ आपल्याला सगळ्यांना क्लिअर आहे. Neutral atom or an extra positive ion occupies interstitial position. Neutral atom असेल किंवा extra positive ion असेल occupies interstitial position. Neutral atom or an extra positive ion occupy interstitial position. म्हणजे एक्स्ट्रा पॉझिटिव्ह चार्ज असेल किंवा न्यूट्रल आयटम असेल तर तो काय होतो इंटरस्टियल पोझिशन मध्ये जातो. इन बिटवीन टू लॅटिस पॉइंट तर आपण इंटरस्टियल पोझिशन म्हणतो. झिंक ऑक्साइड प्रेझेंट टू वेज ऑफ मेटल एक्सेस डिफेक्ट्स. झिंक ऑक्साइड जो आहे दोन मेथडने मेटल एक्सेस डिफेक्ट दाखवतो. इन द फर्स्ट केस इन झिंक ऑक्साइड लॅटिस one neutral zinc atom is present in the interstitial space as shown in the figure 1.21a. excess of neutral atom जो आहे तो काय होतो पाहिजे इंटरस्टियल स्पेस मध्ये काय होतं ऑक्युपाय होत असेल झिंक ऑक्साइडच्या संदर्भात आपण सांगितलं. न्यूट्रल झिंक atom at interstitial site. त्यानंतर Zn2 plus ions and electrons at the interstitial site figure 1.21b आपण खाली दिलेले सेकंड केस मध्ये काय होतं. इन द सेकंड केस when zinc oxide is heated it decomposes as. झिंक ऑक्साइड हिट केल्यानंतर डिकंपोज कसा होतो Zn2 plus plus 1/2 O2 plus 2 electrons. when zinc oxide is heated it decomposes Zn2 plus plus 1/2 O2 plus 2 electrons. The excess of Zn2 plus ions are trapped in the interstitial site in the lattice site. काय सांगतो ज्यावेळेस आपण हा दुसऱ्या वे मेटल एक्सेस डिफेक्ट मध्ये दुसऱ्या सेकंड वेने किंवा सेकंड मेथडने सेकंड केस मध्ये Zn2 plus 1/2 O2 plus 2 electrons म्हणजे Zn2 plus ion trap in interstitial site in the lattice. ह्याच्यामध्ये Zn2 plus trap झाला. The electrons also diffuse in the crystal to occupy the interstitial site as shown in the figure 1.21b. हा जो आहे इलेक्ट्रॉन्स also diffuse जिथे इलेक्ट्रॉन आहे तो पण काय होतो इंटरस्टियल साइट मध्ये काय होतो डिफ्यूज होतो. इन बोथ केसेस नॉन स्टोचियोमेट्री ऑफ फॉर्म्युला इज ZnO is Zn 1 plus x 1 O 1.0. त्यानंतर पुढचा आहे बाय अनाइन वॅकन्सीज कलर और एब्सेंटर्स. दिस टाइप of defect imparts color to the colorless crystal. म्हणजे ह्याच्यामध्ये काय होते ह्या डिफेक्ट्स मध्ये इम्प्युरिटी मध्ये इम्परफेक्शन मध्ये इरेग्युलरिटीज मध्ये काय केला जातो यूज color to the colorless crystal. For example, when NaCl crystal is heated in the atmosphere of sodium vapor. NaCl crystal काय केला आपण सोडियम वेपर च्या atmosphere मध्ये हिट केला. सोडियम atoms are deposited on the crystal surface. म्हणजे काय सांगतो पहा NaCl crystal heated in the atmosphere of sodium vapor. सोडियम वेपरच्या atmosphere मध्ये हिट करू आपण सोडियम atoms are deposited on the crystal surface. सोडियम atom जो आहे तो डिपॉझिट होतो क्रिस्टल सरफेस वर. ह्याच्यामध्ये दिला आहे Cl minus ion diffused to the crystal surface creating vacancies at their regular site. म्हणजे काय Cl minus हा जो सुद्धा काय होतो डिफ्यूज होतो कुठं डिफ्यूज होतोय पहा रेग्युलर साइट मध्ये क्रिस्टल सरफेस डिफ्यूज होतो. These Cl minus ions combine
sodium atoms on the surface to form NaCl by releasing electrons from the sodium atom. म्हणजे हा डिफ्यूज झालेला जो आहे तो सोडियम बरोबर कंबाईन होतो सोडियम ॲटम बरोबर ऑन द सरफेस टू फॉर्म NaCl. त्यामुळे रिएक्शन Na प्लस Cl मायनस तयार होताना NaCl इलेक्ट्रॉन जो आहे तो रिलीज होतो. पहा काय सांगतो आपण, the electrons released diffuse into the crystal and occupy vacant site of ions as in the figure 1.22. म्हणजे काय होता, हा जो इलेक्ट्रॉन जो आहे तो क्रिस्टल मध्ये काय होणार आहे, डिफ्यूज होतो आणि ऑक्युपाय द व्हॅकंट साइट्स ऑफ anions. पहा as shown in the figure 1.22. anions, the vacant site occupied by electrons are F centers or color centers. म्हणजे F सेंटर किंवा कलर सेंटर मध्ये जे वॅकन्सी किंवा वॅकंट साइट ऑक्युपाय होतील त्याला काय म्हणतो आपण, F सेंटर इन अ क्रिस्टल. NaCl shows yellow color due to the formation of F centers. हा जो NaCl काय असला कलर दाखवतो आपल्याला, येलो कलर. त्याच्यामध्ये आहे द क्रिस्टल ऑफ NaCl हॅज एक्सेस सोडियम. द नॉन स्टोचियोमेट्रिक फॉर्म्युला ऑफ NaCl इज Na1 plus X Cl 1.0. म्हणजे हे काय करतं, हा जो आहे फॉर्मेशन ऑफ काय म्हणतो आपण, एफ सेंटर असं म्हणतो. हे काय पहा याच्यामध्ये एफ सेंटर तयार झालेला आपल्याला दिसतोय. आता पुढचा पॉइंट आहे आपला इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड्स. पहा याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे सॉलिड शो व्हेरी वाईड रेंज ऑफ इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी. कंडक्टिव्हिटी जी इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी वाईड रेंज मध्ये सॉलिड काय करतात, शो करतात. अकॉर्डिंगली सॉलिड्स आर क्लासिफाइड इनटू द फॉलोइंग 3 कॅटेगरीज. 3 कॅटेगरी मध्ये सॉलिड जो आहे तो का इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी मध्ये क्लासिफाय केलेला आहे. पहिला आहे कंडक्टर, इन्सुलेटर आणि नंतर आहे सेमीकंडक्टर. कंडक्टर्स म्हणजे काय, आपल्याला सिंपल आहे कंडक्टर म्हणजे वहन म्हणतात, त्याच्यामधून इलेक्ट्रिसिटी फ्लो होत असेल. पण सायन्सच्या लँग्वेजमध्ये सॉलिड्स हॅव्हिंग इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटीज इन द रेंज ऑफ 10⁴ to 10⁷ ओहम इनवर्स मीटर इनवर्स. म्हणजे काय, सॉलिडची इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी 10⁴ आणि 10⁷ ओहम इनवर्स मध्ये जर असेल आर कॉल्ड कंडक्टर्स. Solids having electrical conductivity in the range of 10⁴ to 10⁷ ohm inverse meter inverse are called conductors. Metals and electrolytes are examples of electrical conductors. म्हणजे मेटल असतील किंवा इलेक्ट्रोलाइट असतील हे एक्झाम्पल आहेत इलेक्ट्रिकल कंडक्टर्स. मेटल्स कंडक्ट इलेक्ट्रिसिटी बाय मुवमेंट ऑफ इलेक्ट्रॉन्स. मेटल जे इलेक्ट्रिसिटी काय करतात, कंडक्ट करतात बाय मुवमेंट ऑफ इलेक्ट्रॉन्स. फाईल इलेक्ट्रोलाइट्स कंडक्ट इलेक्ट्रिसिटी बाय मुवमेंट ऑफ आयन्स. त्याच्यानंतर इन दिस सेक्शन आता पुढे दिले आहे इलेक्ट्रॉनिक कंडक्शन ऑफ इलेक्ट्रिसिटी पाहणार आहेत आपण. काय सांगतो आपण, कंडक्टर्स म्हणजे सॉलिडची कंडक्टिव्हिटी इन द रेंज ऑफ 10⁴ to 10⁷ इन ओहम इनवर्स मीटर इनवर्स असेल. त्यानंतर काय त्याला कंडक्टर्स म्हणतात. मेटल्स अँड इलेक्ट्रोलाइट्स आर आयोनिक आर एक्झाम्पल्स ऑफ इलेक्ट्रिकल कंडक्टर्स. मेटल्स कंडक्ट इलेक्ट्रिसिटी बाय मुवमेंट ऑफ इलेक्ट्रॉन्स while इलेक्ट्रोलाइट्स कंडक्ट इलेक्ट्रिसिटी बाय मुवमेंट ऑफ आयन्स. मेटल आपल्याला माहिती आहे मुवमेंट ऑफ इलेक्ट्रॉन्सने कंडक्ट होतील, इलेक्ट्रोलाइट जे आहे ते काय होणार, इलेक्ट्रॉनमध्ये आयन्स मूव्ह होतील त्यावेळेस इलेक्ट्रिसिटी आहे त्यामधून काय होईल का, कंडक्ट होईल. पुढचा पॉइंट आहे इन्सुलेटर्स. त्याच्यामध्ये आहे इन्सुलेटर्स मध्ये दिले आहे सॉलिड्स हॅव्हिंग लो इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटीज इन द रेंज ऑफ सॉलिड्स हॅव्हिंग लो इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटीज इन द रेंज ऑफ 10⁻⁻20 to 10⁻⁻10 ओहम इनवर्स मीटर इनवर्स आर कॉल्ड इन्सुलेटर. लो इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी असेल त्याची कंडक्टिव्हिटी त्यांनी ओहम इनवर्स मीटर इनवर्स मध्ये दिली आहे 10⁻20 to 10⁻10 असेल तर त्याला आपण इन्सुलेटर म्हणतात. मोस्ट नॉन मेटल्स अँड मॉलिक्युलर सॉलिड्स बिलॉंग टू दिस कॅटेगरी. नॉन मेटल जर असतील त्यांनी इन्सुलेटर मध्ये काय होतात, मोडतात. त्याच्यानंतर पुढचा सेमीकंडक्टर. सेमीकंडक्टर सॉलिड्स हॅव्हिंग इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी इन द रेंज ऑफ 10⁻⁶ to 10⁴ ओहम इनवर्स मीटर इनवर्स. सॉलिडची इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी जर 10 काय दिली आहे 6 to 10⁴ ओहम इनवर्स मीटर इनवर्स असेल त्याला काय म्हणणार आपण, सेमीकंडक्टर्स म्हणतो. दिस रेंज इज इंटरमिजिएट बिटवीन कंडक्टर्स अँड इन्सुलेटर. म्हणजे ही जी रेंज जी आहे कशाच्या मध्ये आहे, इन्सुलेटर आणि कंडक्टरच्या मध्ये, त्याला काय म्हणणार, सेमीकंडक्टर. मेटलाइट्स लाईक जर्मेनियम सिलिकॉन बिलॉंग टू दिस कॅटेगरी. मेटलाइट जे असतील ते ह्याच्यामध्ये काय मेटल आणि नॉन मेटलच्या इंटरमिजिएट प्रॉपर्टी त्याच्यामध्ये असतात, त्याला आपण काय म्हणतो, सेमीकंडक्टर्स म्हणतो. आता पुढचा पॉईंट पाहतोय आपण बँड थेरी. बँड थेरी मध्ये पाहतोय
Electrical conductivities of solid metals, non-metals and metallics are explained in terms of band theory. Conductivity जी आहे, metals असेल, non-metal असेल, metalloid असेल, ह्याची conductivity on the basis of कशावरती in terms of band theory वरती आपण काय करतो, याच्यामध्ये एक्सप्लेन करतो. बँड थेरी वरच्या ह्याच्यामध्ये आपण एक्सप्लेन करतो. बँड थेरी कशी तयार होते? बँड इज मेड अप ऑफ क्लोजली स्पेस इलेक्ट्रॉनिक energy levels. Band formation can be correlated formation of molecular orbitals by interaction of atomic orbitals. Molecular orbital ची इंटरॅक्शन आणि ऑर्बिटलची इंटरॅक्शन झाल्यानंतर काय तयार होतं? बँड जे आहे ते काय होतं आपल्या इथं तयार होतं. आता त्याच्यामध्ये खाली दिलेलं आहे, इथं डायरेक्ट आपण इथं पाहणार आहोत. आता बँड थेरी कन्सिडर फॉर्मेशन ऑफ टू टाइप्स ऑफ बँड्स. दोन बँड आहेत, एक आहे कंडक्शन बँड आणि दुसरा आहे व्हॅलेन्स बँड. Another important concept of band theory is the band gap. Conduction band मध्ये दिला आहे, the highest energy band containing electron is the conduction band. highest energy band containing electrons, ज्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन जास्त प्रमाणामध्ये असतील त्याला काय म्हणणार आपण? त्याला म्हणणार कंडक्शन बँड. त्याच्यानंतर इट इज फॉर्म्ड बाय, आपण काय सांगतोय, इट इज फॉर्म्ड बाय interaction of outermost energy levels to close space atoms in solids. Highest energy band containing electrons is the conduction band. Highest energy जर असेल बँड मध्ये इलेक्ट्रॉनची तर त्याला काय कंडक्शन बँड म्हणतो. Is formed by interaction of outermost energy level of closed space atoms in solids. म्हणजे outermost एनर्जी लेवलचे जे आहे एनर्जी लेवल इंटरॅक्शन आहे ते त्यानुसार होतात. कंडक्शन बँड मे बी पार्शियली ऑक्युपाइड और व्हॅकंट. कंडक्शन बँड जे अर्धी असेल किंवा अर्धी भरलेली असेल किंवा मोकळी असेल. इलेक्ट्रॉन इन कंडक्शन बँड आर मोबाईल अँड डिलोकलाइज ओव्हर द एंटायर सॉलिड. एंटायर म्हणजे थोडक्यामध्ये कंडक्शन बँड मध्ये काय कंडक्शन बँड मध्ये एंटायर सॉलिड मध्ये इलेक्ट्रॉन हे सगळे इकडे तिकडे मूव्ह असतात, मोबाईल असतात, डिलोकलाइज असतात. त्याला आपण काय म्हणणार त्याला आपण कंडक्शन बँड असं म्हणतो. दे कंडक्ट इलेक्ट्रिसिटी व्हेन इलेक्ट्रिकल पोटेन्शियल इज अप्लाइड. ते जे इलेक्ट्रिकल पोटेन्शियल ज्यावेळेस अप्लाय करू त्यावेळेस इलेक्ट्रिसिटी जी आहे ते काय होते पाहिजे कंडक्ट होते. त्याच्यानंतर आहे व्हॅलेन्स बँड. व्हॅलेन्स बँड मध्ये दिलेला आहे, द बँड हॅव्हिंग लोअर एनर्जी दॅन कंडक्शन बँड इज द व्हॅलेन्स बँड. म्हणजे कंडक्शन बँड पेक्षा ह्याची एनर्जी जी आहे ते कमी असते, त्याला आपण काय म्हणणार, इज द व्हॅलेन्स बँड. इलेक्ट्रॉन्स इन व्हॅलेन्स बँड आर नॉट free to move because they are tightly bound to the respective nuclei. व्हॅलेन्स बँड मध्ये जे आहे ते टाइटली बाउंड असतात न्यूक्लियरला, ते मूव्ह होत नाही. आता त्याच्यानंतर पुढचा पॉइंट आहे आपला बँड गॅप. आता कंडक्शन बँड झाला आपला, मोबाईल इलेक्ट्रॉन असतात तिथे तिकडे मूव्ह होतात. आणि त्याच्यानंतर आता व्हॅलेन्स बँड, बँड हॅव्हिंग लोअर एनर्जी दॅन द कंडक्शन बँड, त्याला आपण काय म्हणू त्याला आपण म्हणतो व्हॅलेन्स बँड. Electrons in valence band are not free to move because they are tightly bound to the respective nuclei. म्हणजे इलेक्ट्रॉन जे आहे ते काही इकडे तिकडे मूव्ह होत नाहीत कारण ते न्यूक्लियरला टाइटली बाउंड असतात. त्याच्यानंतर पुढे आहे बँड गॅप. काय आहे बँड गॅप आपण सांगूया. एनर्जी डिफरन्स बिटवीन व्हॅलेन्स बँड आणि कंडक्शन बँड इज कॉल्ड बँड गॅप. गॅपवरून समजतं अंतर. कशाचा एनर्जी डिफरन्स पाहिजे, व्हॅलेन्स बँड आणि कंडक्शन बँड मधला जो एनर्जी डिफरन्स आहे त्याला आपण बँड गॅप म्हणतो. Size of the band gap decides whether the electrons from valence band can be promoted to vacant conduction band. Size of band gap is decides, काय सांगतं decide, साइज जे आहे ते ठरवतं बँड गॅप मधली, व्हॅलेन्स बँड आणि कंडक्शन बँड मधली. whether electrons from valence band can be promoted to vacant conduction band. म्हणजे जो व्हॅकंट कंडक्शन बँड आहे तो व्हॅलेन्स बँड मधले ते मूव्ह होतात का, त्या गॅप जो आहे त्या गॅपवरती काय असतं डिपेंड असतं. or not when the band gap is too large to promote electrons from the valence band to conduction band by thermal energy, it is forbidden zone. म्हणजे ज्यावेळेस लार्ज गॅप असेल तर तो त्याच्यामध्ये फॉर्म्युलन म्हणजे त्याला जायला एंट्री नाही राहणार, इलेक्ट्रॉन त्याच्यामुळे प्रमोट होणार नाही थर्मल एनर्जीनुसार. थर्मल एनर्जी अप्लाय घेते, एक मोठा गॅप असेल तर तो काय करत नाही, म्हणजे तो व्हॅलेन्स बँड टू कंडक्शन बँड कडे जाऊ शकत नाही. When band gap is small, electrons from higher energy level valence band can be promoted to conduction band by absorption of energy.
such as thermal and automatic energy. बँड गॅप छोटा असेल तर काय होणार, व्हॅलन्स बँडचा इलेक्ट्रॉन जो आहे तो कंडक्शन बँड मध्ये काय होणार, प्रमोट होऊ शकतो, जम्प मारू शकतो. बँड गॅप जर हायर असेल तर परिमडून झोन राहणार, तो त्याच्यामधून तो काय करू शकत नाही, जम्प मारू शकत नाही. आता तुम्हाला माहिती आहे, डू यू नो द बँड गॅप एनर्जी व्हॅल्यूज ऑफ फ्यू सॉलिड्स आर शोन हिअर. सो डायमंडची जी आहे 5.47, सोडियमची 0 आहे, सिलिकॉनची 1.12 आहे, जर्मेनियमची काय 0.67. Electrical properties of metallic conductors, insulator and semiconductor are expressed in terms of band theory as shown below. Theory as follows. Electrical property जी आहेत metallic conductor, insulator and semiconductor ची कशानुसार, in terms of band theory. आता आपण सांगितलं मेटल्स काय, नॉन मेटल्स काय आहे, इन्सुलेटर काय, सेमीकंडक्टर. आता त्याची जी इलेक्ट्रिकल प्रॉपर्टी जी आहे त्या बँड थेअरीनुसार काय केली, एक्सप्लेन केली आहे. मेटल्स आर गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी, आपल्याला सर्वांना माहिती आहे. गुड कंडक्टर म्हणजे त्याच्यामधून वहन इलेक्ट्रिसिटी जी आहे, विद्युत धारा जास्त प्रमाणामध्ये वाहते, चांगल्या पद्धतीत वाहते. The outermost electrons of all the atoms in metallic crystal, outermost electron of all atoms in metallic crystal occupy conduction band. Outermost electrons of all atoms in metallic crystal occupy the conduction band. आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन जे आहे ते काय ऑक्युपाय करतात, कंडक्शन बँड ऑक्युपाय करतात. आउटर मोस्ट म्हणजे बाहेरचे इलेक्ट्रॉन. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन द कंडक्शन बँड ऑफ मेटल इज लार्ज, म्हणजे मेटल मध्ये नंबर ऑफ इलेक्ट्रॉन कंडक्शन बँड मध्ये जास्त प्रमाणामध्ये असतात. हेन्स द मेटल्स आर गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. द कंडक्शन बँड इन मेटल्स कॅन बी फर्दर लेबल्ड ॲज एस बँड, फिगर 1.23 मध्ये पाहणार आहे. आणि काय पहा, ओव्हरलॅपिंग एस अँड पी बँड्स, figure 1.23 b मध्ये पाहणार. so on. This depends upon the atomic orbital involved in the bond formation. atomic orbital कोणते इन्व्हॉल्व झाले त्याच्यावरती काय राहतं, पार्ट डिपेंड असतं. band formation in a metallic conductors thus results in the delocalization of the outermost electrons of all metal atoms leaving behind the metal ions. This is described cations of metals are emerged in the sea of electrons. पहा म्हणजे काय, आपण क्लिअर करू, काय सांगतोय पहा आपण. गुड कंडक्टर असतात, कंडक्शन बँड मध्ये जास्त प्रमाणात इलेक्ट्रॉन मोबाईल होतात, इकडे तिकडे मूव्ह होतात, जास्त प्रमाणात असतात. आता द कंडक्शन बँड इन द मेटल्स कॅन बी फर्दर लेबल्ड ॲज एस बँड. कंडक्शन बँड मध्ये एस बँड कॅन बी लेबल्ड ॲज एस बँड, ओव्हरलॅपिंग एस अँड पी बँड अँड सो ऑन. आता इथे दिसते आपल्याला हा एस बँड आहे, एस बँड आहे हा, आणि त्याच्यावरती ओव्हरलॅपिंग काय झाला, पी बँड ओव्हरलॅप झाला. म्हणजे काय, बँड फॉर्मेशन इन मेटलिक कंडक्टर results in the delocalization of outermost electrons of all metal atoms leaving behind the metal ions. म्हणजे काय, इकडे तिकडे जर त्यातले आयन्स मूव्ह होत असतील तर मेटल आयन्स म्हणजे त्याच्यावरती कोणता राहणार आहे, ज्यावेळेस एखाद्या कोणत्या एलिमेंट मधून इलेक्ट्रॉन मध्ये मूव्ह होत असेल त्याच्यावरती काय होतं, पॉझिटिव्ह चार्ज म्हणजे कटायन ऑफ मेटल इमर्ज इन द सी ऑफ, म्हणजे काय ना त्याच्यामध्ये सी ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे इलेक्ट्रॉन जास्त असतील आणि त्याच्यामध्ये काय राहणार, कटायन सुद्धा जास्त प्रमाणामध्ये राहणार. Cation of metal occupy the lattice side, vibrate about their mean position. त्या जागेवरती काय होतात, व्हायब्रेट होतात. At higher temperature, metal cations undergo increased vibrational motion about their lattice side. Flow of electrons is interpreted by increased vibrational motion. As a result, conductivity of metal decreases increasing temperature. म्हणजे काय, टेम्परेचर जर वाढवलं तर कंडक्टिव्हिटी काय होते, याच्यामध्ये डिक्रीज होते. कटायन्स ऑफ मेटल ऑक्युपाय द लेटिस साइड व्हायब्रेट अबाउट देअर मून पोझिशन. एका जागेवरती काय होतील, कटायन्स काय होतील, व्हायब्रेटिंग. ॲट हायर टेम्परेचर मेटल कटायन अंडरगो इन्क्रीज्ड व्हायब्रेशनल मोशन अबाउट देअर लॅटिस साइड, म्हणजे व्हायब्रेशनल मोशन जी आहे त्याची व्हायब्रेशनल मोशन काय होणार, मेटल आयनची काय होणार, वाढणार. म्हणजे कोणत्या कटायनची, फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स इंटरप्रिटेड बाय इंक्रीज द व्हायब्रेशनल मोशन, म्हणजे इंटरप्रेट म्हणजे स्टॉप करतात ते फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स. ॲज अ रिझल्ट कंडक्टिव्हिटी ऑफ मेटल डिक्रीजेस इन्क्रीजिंग टेम्परेचर. याचा परिणाम काय होतो, कंडक्टिव्हिटी जी आहे ते मेटलची काय होते, इथं डिक्रीज होते. त्याच्यानंतर पाहतोय आपण इन्सुलेटर. इन्सुलेटर मध्ये आपण पाहतोय insulator. In insulator, the valence band is completely filled with electrons and conduction band is empty. इथे दिसतोय पहा, व्हॅलन्स बँड इलेक्ट्रॉन आहे त्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये एम्प्टी कंडक्शन बँड, फॉरबिडन झोन, लार्ज एनर्जी गॅप. कंडक्शन आणि व्हॅलन्स बँड मध्ये आणि कंडक्शन बँड मध्ये जो एनर्जी गॅप जर पाहिला आपण, मोठा एनर्जी गॅप आहे. The valence band and conduction band in insulators are separated by large
energy gap called forbidden zone as shown in the figure. म्हणजे व्हॅलेन्स बँड आणि कंडक्शन बँड मध्ये जो मोठा गॅप आहे त्याला काय म्हणणार forbidden zone as shown in figure 1.24 or here thermal energy insufficient to promote thermal energy किंवा electromagnetic energy आहे insufficient to promote electron from अकार्यक्षम आहे from valence band to conduction. As a result, the conduction band remains vacant, material easier for an insulator. ह्याचा परिणाम काय होतो हे मटेरियल जे आपलं ते काय होतं पहा इन्सुलेटर म्हणून काय होतं पहा इथं ऍक्ट होतं. आता पुढे आहे आपण पाहतोय डू यू नो metallic sodium is an example of conductor whereas the conduction band is partially filled there is a no band gap. metallic sodium जो आहे तो काय पहा example of conductor there is a no band gap त्याच्यामध्ये band gap नाही. Electronic configuration sodium is argon 3s1 interaction of partially filled 3s atomic orbitals of all the sodium atoms gives rise to the same number of molecular orbitals. Atomic orbitals जेवढे आहेत तेवढेच molecular orbital ते देतं. All these close spaced molecular orbitals together form a continuous band of energy which is called 3s band. Lower half of 3s band correspond to the bonding molecular orbital is filled while the upper half of 3s band correspond to the anti-bonding molecular orbital is empty. There is no gap between these two halves. 3s band in the sodium is conduction band which contains same number of electrons as the sodium atoms. This is responsible for higher conductivity of metallic sodium. कशामुळे जेवढे atomic orbital आहेत तेवढेच molecular orbital आहेत आणि त्याचा हाफ जो आहे तो काय होतो जेवढे बॉन्डिंग molecular orbital आहेत तेवढाच काय अँटी बॉन्डिंग तो एम्प्टी आहे पण देयर इज अ नो गॅप बिटवीन द दिस टू हाफ्स त्यामुळे तो काय होतं पहा गुड कंडक्टर म्हणून ऍक्ट होतो. Metallic magnesium is an example of conductor with overlapping bands. Electronic configuration magnesium चा काय 3s2 3p0 हा पण काय पहा metallic magnesium पण काय पहा गुड कंडक्टर म्हणून काय होतं ऍक्ट होतो. कसा interaction of completely filled 3s atomic orbital of all magnesium atom gives rise to the same number of molecules. Atomic orbital जेवढे असतील तेवढेच molecular orbital all of which are filled. हे सगळे जे आहेत ना 3s ते सगळे fill आहेत 3s आणि 3s1 आणि 3s2 दोनच असते कॅपॅसिटी दोनच असते याची s ऑर्बिटलची. These together form the 3s band which is completely filled band. Interaction of vacant 3p anti-bonding orbitals of all the magnesium atoms give rise to the same number of vacant molecular orbitals together called 3p bond. म्हणजे 3p band तयार होतो 3s band तो फुल आहे. This is a vacant band. The filled 3s band and vacant 3p band overlap each other. एकमेकांवरती ओव्हरलॅप होतात. ॲज अ रिझल्ट हायर एनर्जी इलेक्ट्रॉन मूव्ह फ्रॉम 3s बँड टू 3p बँड. म्हणजे अँटीबॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल काय होतात 3s कडून 3p कडे काय होतात मूव्ह होतात. याला काय म्हणतो आपण मेटॅलिक मॅग्नेशियम पण गुड कंडक्टर म्हणून ऍक्ट होतो आणि मेटॅलिक सोडियम सुद्धा गुड कंडक्टर म्हणून. कारण का जेवढे ॲटॉमिक म्हणजे मॉलिक्युलर ऑर्बिटल आहेत ॲटॉमिक ऑर्बिटल मॉलिक्युलर ऑर्बिटल होतात बॉन्डिंग आहेत तेवढेच अँटीबॉन्डिंग तयार होतात. ह्याच्यामध्ये काय अर्धा भरलेला आहे तो प्रमोट होतो इथं पूर्ण भरलेला आहे आणि हा 3p जो आहे तो काय होणार 3p जो आहे याच्यामध्ये तो पूर्ण भरलेला नाही 0 आहे त्याच्यामध्ये नाहीये मग तो काय होतो अँटीबॉन्डिंगच्या बॉन्डिंग मध्ये काय होतं प्रमोट होतं म्हणजे काय इलेक्ट्रॉन मूव्ह फ्रॉम 3s बँड टू 3p बँड मध्ये मूव्ह होतो. आता पुढचा पॉईंट आपण पाहतोय सेमीकंडक्टर. आता सेमीकंडक्टर मध्ये काय पाहतोय पहा सेमीकंडक्टर्स म्हणजे काय इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी ऑफ अ सेमीकंडक्टर मटेरियल इज इंटरमिजिएट बिटवीन दॅट ऑफ मेटल्स आणि इन्सुलेटर. इंटरमिजिएट आहे कशाची इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी सेमीकंडक्टरची कशातली मेटल आणि इन्सुलेटर मध्ये. द मेटॅलॉइड्स ऑफ सिलिकॉन अँड जर्मेनियम आर सेमीकंडक्टर. म्हणजे सेमीकंडक्टर कोण आहेत म्हणजे इंटरमिजिएट इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटीची प्रॉपर्टी इंटरमिजिएट आहे कशामधली मेटल्स आणि इन्सुलेटर मध्ये. लाईक इन्सुलेटर्स insulator सारखंच valence band in the semiconductor is completely filled with electrons and the conduction band is empty. Like insulator valence band is semiconductor completely filled with electrons and conduction band is empty. म्हणजे कंडक्शन व्हॅलेन्स बँड आणि कंडक्शन व्हॅलेन्स बँड आणि कंडक्शन बँड जो आहे व्हॅलेन्स बँड पूर्णपणे भरलेला आहे आणि कंडक्शन बँड जो पूर्णपणे मोकळा एम्प्टी आहे. However, the energy gap between the two band is smaller than that in an insulator. पण जसा इन्सुलेटर मध्ये जो गॅप जो आहे तो मोठा आहे तसा इथे स्मॉलर गॅप असतो.
त्याच्यामध्ये सेमीकंडक्टर मध्ये ॲट अ